नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज एक भटकंतीचा दिवस आहे आणि एका महत्त्वाच्या स्थळी आज आपण जाणार आहोत। तर टिकळेश्वर जे देवरुखमध्ये येतं, तर साधारण आपल्या मालगुण गावापासून अंतर 65 ते 70 किलोमीटर आहे। बाय कार आपण जात आहोत आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे। सह्याद्रीच्या अत्युच्च पर्वत रांगेवर वसलेलं हे ठिकाण आहे, ज्याला टिकळेश्वर असं म्हणतात। टिकळेश्वर अर्थातच महादेवांचं स्थान आहे, तिथे आपण निघालोय। तर आपल्या सोबत आहेत माझा भाऊ रविराज आणि तिकडे माझा काका, तर शैलेश काका आहे। तर इथे हा राम रोड एरिया आहे, तिथे आम्ही जरा थांबलो आहोत कारण रविराजचं देखील यूट्यूब चॅनल आहे, तर तो देखील इथे शूट करतोय। तर इथे एक महत्त्वाचा एक वारसा आपण म्हणू शकतो की अश्मयुगीन कातळ शिल्प, ज्याला पेट्रोग्लिफ्स किंवा रॉक आर्ट्स असं देखील म्हणतात। तर त्या बाजूला राम रोड एरिया आहे आणि हा पूर्ण रोड भगवती नगरच्या दिशेने गेलाय। गणपतीपुळे भक्त निवास देखील याच रस्त्यावर आहे आणि ही पेट्रोग्लिफ्स अर्थातच अश्मयुगीन माणसाच्या पाऊल खुणा या आपण म्हणू शकतो। इथे अशी मानवी आकृती दिसते, इथे कांगारू टाईप अशी आकृती आहे आणि त्या बाजूला देखील प्राण्याचंच चित्र आहे, तिथे देखील प्राण्याचं चित्र आहे। तर अशी ही कातळ शिल्प आहेत। तर आपला प्रवास सुरू झालाय। आता आपला प्रवास असणार आहे चाफे जाकादेवी निवळीतून लेफ्ट घ्यायचं आहे, मुंबई गोवा हायवे। त्यानंतर मग भाव नदीवरून पुन्हा आपल्याला उजवीकडे वळायचं आहे, अंबव मार्गे सरळ देवरुखमध्ये जायचं आहे आणि तिथून मग टिकळेश्वरच्या दिशेने प्रवास करायचा आहे। टिकळेश्वरच्या आधी तळवडे गाव आहे, तर त्या तळवडे गावातून जाणार आहोत आपण। तर भाव नदीच्या इथे आपण आलो आहोत। भाव नदीचा जुना ब्रिज आणि डाव्या बाजूला नवीन ब्रिज बनतोय। तर जसं तुम्ही हा ब्रिज क्रॉस कराल तसं उजव्या बाजूला जायचं आहे। देवरुख मार्लेश्वर रोड, देवरुख आहे मार्लेश्वर, कोल्हापूर पुणे या ठिकाणाहून जाता येते। इथे मार्लेश्वर 43 आहे, देवरुख 23 किलोमीटर आहे। तर आपण आता जे पूर गाव आहे त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर एक लेफ्टला रोड जातो, ही वॅगनर गेली, त्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे। हा जो रस्ता गेलाय तो थेट मार्लेश्वरच्या दिशेने गेलाय आणि देवरुखला पण त्या रोडने येता येतं, पण हा शॉर्टकट आहे। आपला देवरुख, सुंदर देवरुख समोरून, म्हणजे इथे हॉटेल अन्नपूर्णा आहे, त्या अन्नपूर्णा हॉटेलच्या समोरून हा रोड जातोय, तिथे आपल्याला सरळ जायचंय। तहसीलदार ऑफिसच्या इथून आपण जातोय, इथून राईट आहे काय? राईट आहे हो। तर जे दंडाधिकारी कार्यालय आहे तिथूनच उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे। एज्युकेशन कोकाटे कम्प्युटरच्या समोरूनच हा रस्ता जातो थेट तळवडेच्या दिशेने। समोरच ते डोंगरावरील टोक दिसतंय, तिथे आपल्याला जायचंय। इथून माझ्या नजरेने ते मंदिर दिसतंय, पण कॅमेऱ्यात कदाचित ते कॅप्चर होणार नाही, पण त्या टोकावर म्हणजे टिकळेश्वरचं जे मंदिर आहे ते तिथे आहे आणि तिथपर्यंत जाणारा हा नॅरो रोड। येताना जरा सावकाश या, वळणाचा आणि अतिशय अरुंदाचा रस्ता आहे। वाहन पुढचं कधी आपल्या समोर येऊन ठेपतं ते कळत देखील नाही। आणि ही आजूबाजूची हिरवाईने नटलेला प्रदेश। जाता जाता श्री क्षेत्र टिकळेश्वर देवस्थान भक्त निवास लागतं इथे। आता आपण तळवडेमध्ये आहोत, जे टिकळेश्वरच्या पायथ्याशी आपल्याला जे गाव लागतं तर ते तळवडे। श्रीदेव हनुमान मंदिर तळवडे आणि इथे सहाण पण दिसते। श्री सोमबाग अंगोबा रवळनाथ धनीन आई अंतराई वागजाई पावणाई, संपूर्ण अशी सहाणपण आहे आणि ते
गावाचा बोर्ड देखील आहे, तळवडे. तर आपण राईट वेला आहोत, इथूनच आपल्याला पुढे जायचंय. आणि आता जो आपण तळवडे मधून जातोय तो रोड बघा, फक्त अतिशय अरुंद असा रस्ता आहे. जेमतेम एक 4 व्हीलर पुढे जाईल असाच रस्ता आहे. थोडासा ऑफ रोड आहे, जाताना अतिशय सावकाश आहे. तर ते डोंगराचं टोक दिसतंय, तर तिथे आपल्याला जायचं आहे. आणि हा बाजूचा फक्त भाग बघा, हिरवाईने नटलेला आणि शेती, भात शेती आहे. खूप सुंदर असा नजारा आहे. जाताना टिकळेश्वरला हीच खरी गंमत आहे की आजूबाजूचा निसर्ग हिरवाईने वेढलेला आहे. थोडस पुढे आल्यावर बोर्ड आहे गाव मंदिराकडे, टिकळेश्वर मंदिराकडे. बघा 2 रस्ते जातात, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे. डाव्या बाजूला गाव मंदिर आहे आणि उजव्या बाजूला टिकळेश्वराचं मंदिर आहे. होय होय, पाठवले बघा तुम्हाला, हाय टाकले बघा. हा, आणि ते पण तुम्हाला. तर टिकळेश्वरकडे जाणारा रस्ता हा अरुंद आहे आणि तसंच थोडंसं ऑफ रोड आहे. डांबरी होता रस्ता, परंतु आता खड्डे वगैरे पडलेत. पुढे गेल्यावर थोडासा चांगला रस्ता आहे, पण हा रस्ता जो आहे तर थोडासा तो ऑफ रोड आहे. म्हणजे आहे डांबरी, पण खड्डे वगैरे पडलेत, त्यामुळे सावकाश आहे. एक 4 व्हीलर जेमतेम जाईल असा रस्ता आहे. गुरं दिसत आहेत आता आपल्याला. म्हणजे ह्या रोडला कोणीच दिसलं नाही तरी काही गाववाल्यांची ये जा असते, गुरं चरवण्यासाठी म्हणा किंवा इतर काही कामांसाठी म्हणा, थोडीशी रेलचेल किंवा ये जा असतेच. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी आणि त्यातून जाणारा हा अरुंद रस्ता. एकच वाहन जाईल इतकाच रस्ता आहे. सावकाश आहे येताना. मी वारंवार सावकाश असं म्हणतो, त्याचं कारण हे आहे, तीव्र चढ तीव्र उतार आहे आणि त्यामधून जाणारा रस्ता. जरा हा रस्ता आणखीन चांगला असता तर बरं झालं असतं, कारण पर्यटन स्थळ आहे आणि इथला रस्ता चांगला होणं गरजेचं आहे. कारण जी हलकी वाहनं असतात, 4 व्हीलर असेल किंवा, तर ती खरंच चढायला स्ट्रगल होतं. अक्षरशः चाकं फिरतात जागेवर असा रस्ता झाला. त्यामुळे प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं, जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी नम्र विनंती आहे. कारण हे पर्यटन स्थळ आहे आणि लवकरच आणखीन चांगल्या पद्धतीने हे डेव्हलप व्हावं एवढीच माफक इच्छा. पण हा रस्ता चांगला झाला ना तरी खूप आहे. एवढं सुंदर पर्यटन स्थळ आहे. गाडी येते का पुढून? गाडी येते. हॉर्न दे ना, हॉर्न. चालू आहे ना, हॉर्न देत. अजून एक येते वाटतं. 4 व्हीलर नाही ना? ओके ओके. हॉर्न दे, येऊन तर बाईक स्वार वरून आले, पण तरी देखील आपल्याला थांबायला लागलं, कारण रोडच एवढा अरुंद आहे. हे बघा, पूर्ण झाडी आलेली आहे रस्त्यावर, त्यामुळे थोडस पुढून येणारं वाहन कळायला जरा उशीर होतो किंवा ते वाहन आपल्याला पुढ्यात आल्यावरच कळतं. त्यामुळे सावकाश या. प्रत्येक पार्टचं चित्रीकरण का करतो तर तुम्हाला दाखवण्यासाठी. तसं आपण जवळ आलेलोच आहोत, ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा जवळच आलो.
थोड्या वेळाने आपण तिथे गाडी पार्क करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. फक्त रोड बघा कसा आहे, तो अतिशय अरुंद रस्ता आहे. तर आता आपण टिकळेश्वराच्या पायथ्याशी आलो आहोत, जिथून खऱ्या अर्थाने इथून स्टेप्स आहेत, जिथून चढण सुरुवात होते. तर हा असा पार्किंग एरिया आहे. बहुतांशी बाईक देखील इथे लागलेले आहेत. एक 4 व्हीलर आहे, म्हणजे बरेच मंडळी वरती गेलेली आहेत. तर असा हा प्रशस्त एरिया म्हणावा लागेल बाईक पार्किंगसाठी अथवा 4 व्हीलरसाठी. फक्त हा जो येणारा रस्ता आहे तो खूपच अरुंद आहे, त्यामुळे येताना जरा सावकाश या. तर इथे कार पार्किंग केलेली आहे आणि इथे आहे ह्या पायऱ्या सुरुवात होत आहेत. गाडी वगैरे व्यवस्थित लॉक करून वर जायचं आहे. चला, टिकळेश्वराच्या इथून पायऱ्या सुरुवात होतात. हर हर टिकळेश्वर. तर या सुसज्ज पायऱ्या आहेत आणि आजूबाजूला घनदाट जंगल. म्हणजे ज्यांना निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे त्यांनी या स्थळाला नक्कीच भेट द्या. चालताना थोडा दम लागलाय पण भारी वाटते. मी इथून येऊन गेलोय, पण हे जी घरची मंडळी आहेत, अर्धीच मंडळी आहेत, 3 जण, मी सोडून 3 जण, तर ती पहिल्यांदा येत आहेत. मी गेल्या वर्षी इथे येऊन गेलो आहे सप्टेंबर महिन्यात, तेव्हा सकाळचा आलो होतो आणि पूर्ण हा जो भाग आहे तो धुक्याने आच्छादलेला होता. जवळजवळ ढग खाली उतरले होते आणि मी ढगांच्या वरती गेलो होतो, असाच थोडा भास झाला. पण भारी आहे. आजूबाजूला झाडं असल्यामुळे चालायला तेवढा त्रास होत नाही. आपण जवळजवळ सावलीतूनच जातो. दम लागतोच, पण वर गेल्यावर जे फिलिंग आहे ना त्याची तुलना कशातच करता येणार नाही. कारण मी एकदा गेलोय म्हणून तुम्हाला सांगतोय, जबरदस्त. हे जमतंय ना? खूप छान वाटतंय, पण आपल्याला चालायची सवय नसल्यामुळे आहे ना थोडंसं भारी वाटतं. असेल वर गेल्यावर बघ, प्राण्यांचा आवाज, आपला पक्ष्यांचा आवाज क्लिअरली ऐकायला येतो. फक्त इथे पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत आहेत, बाकी वाहनांचा तर दूरवर संबंध नाही. ते बाहेर राहिलं देवरुखमध्ये. हे थोडंसं तळवडेमधून आतमध्ये आल्यावर पुढे आहे बाग. पण भारी वाटतंय. हळूहळू जाऊया, सावकाश जाऊया. तिथपर्यंत जे ह्या पायऱ्या आहेत, या स्टेप्स आहेत, तर थोड्या फरकाने अशा लांब आहेत. पण इथून आहे ना, इथून संपूर्णपणे असा उभा चढाव चालू होतो, तुम्हाला दिसतच असेल. त्यामुळे सावकाश जायचं, कोणतीही घाई गडबड न करता, आपला जीव सांभाळून, आपली तब्येत सांभाळून. थोडंसं पुढे आल्यावर पूर्ण असं रेलिंग केलेलं आहे. इथे श्री स्वयंभू श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर, हरपुडे, तळवडे आणि बेलारी. आणि इथून जो नजारा आहे, अप्रतिम नजारा, सुंदर, खूप सुंदर. पूर्ण तीव्र उताराचा असा हा भाग आहे. जसं आपण उंचावर येऊ तसं एक वेगळ्या दुनियेत आल्याचा आभास आपल्याला नक्की होतो. कारण इथून खालचा नजारा बघा, पूर्ण हिरवाईने नटलेला हा भाग
आणि संपूर्ण हा परिसर तर इथून इथपर्यंतच सुसज्ज अशा पायऱ्या आहेत आणि इथून जो पुढचा भाग आहे तो लाल मातीचा आहे, थोडासा ऑफरोड आहे किंवा थोडीशी लाल मातीचा हा भाग आहे, पायवाट म्हणू शकतो. पण तेवढीशी रिस्क नाही आहे, तेवढा धोका नाही आहे, अगदी आरामात तुम्ही इथून जाऊ शकता. थोडंसं पुढं आलं की थोडंसं अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. पूर्ण हा स्लोप होता आणि अतिवृष्टीमुळे थोडीशी घसरण झालेली दिसते, पण मानवनिर्मित ह्या पायऱ्या इथे बनवण्यात आलेल्या आहेत. इथे पाईपलाईन देखील आहे, कदाचित त्या टाकीमध्ये पाणी साठा करण्याची व्यवस्था केली असावी. तर आपण या रस्त्याने आलो, पायवाटेने आलो. तर पुढे आल्यावर एक इकडे रस्ता जातो आणि हा उजव्या बाजूला जातो. तर इथून आल्यानंतर उजव्या बाजूच्या पायवाटेने आपल्याला सरळ जायचं आहे. हा ॲक्च्युली प्रदक्षिणा मार्ग आहे. इथून त्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पूर्ण त्या डोंगराला वळसा मारून आपण इथून येणार आहोत. इथून थेट मंदिरात जाता येतं. तर आता आपण येऊन पोचलोय टिकळेश्वर मंदिराजवळ. हर हर टिकळेश्वर. तर या दिशेने आपण आलो आणि ओम हर हर टिकळेश्वर. तर हा मंदिर परिसर आहे, आतला परिसर. तर इथे मुख्य गाभारा आहे. गाभाऱ्याच्या पुढे नंदी आणि इथे तुळशी वृंदावन आहे. मंदिर परिसर अतिशय प्रशस्त आहे. नंदीसाठी एक छोटंसं असं मंदिर मांडता येईल हे. आणि मुख्य जी शिवलिंग आहे, शिवपिंड आहे, तर ती इथे आहे. तर इथे स्वामी विद्यानंद गिरी महाराज, स्वामी उदयानंद गिरी महाराज आणि स्वामी स्वानंदगिरी महाराज. इथे आपले गणपती बाप्पा आहेत, इथे गुरुदेव दत्त आणि इथे हनुमान आहे. तर असं या गाभाऱ्यात हे फोटो आणि हे आपले गणपती बाप्पा वगैरे आहेत. तर इथे कथा गुरुभक्तीची, टिकळेश्वर देवस्थानाची कथा आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. तर संपूर्णपणे ही कथा आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचा. श्री गणपत लक्ष्मण काताळकर हे समाधी स्थळ आहे आणि या बाजूला श्री गणपत लक्ष्मण जाधव उर्फ काही स्वामी उदयानंदगिरी महाराज आणि इथे स्वामी विद्यानंदगिरी महाराज. तर अशा दोन समाधी आहेत. आणि मंदिर परिसर पाहाल तर खरंच मंत्रमुग्ध व्हाल. कॉन्क्रीटचं हे मंदिर आहे आणि इथला जो परिसर आहे, म्हणजे त्या बाजूचा परिसर आहे, तो थोडासा समतल भाग आहे. पण तसं म्हटलं तर चहूबाजूने पूर्ण कडा आहे, पूर्ण डीप आहे. दरी म्हटलीत तरी चालेल. हे बघा, पूर्णपणे अशी दरी आहे. अतिशय खोलगड भाग आहे. पूर्ण उंचच्या उंच डोंगर पर्वतरांग, सह्याद्रीच्या पूर्णपणे पर्वतरांग आहेत. आणि सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर असलेलं हे टिकळेश्वर मंदिर. तिथे खाली प्रदक्षिणा मार्ग आहे, तिथे टाकं वगैरे आहेत, पाण्याची टाकं. तर तिथे आपण जाणार आहोत. इथे बघा, इथे
आणि संपूर्ण परिसर बघाल ना अतिशय अत्युच्च शिखरावर आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटते. पण माझं असं म्हणणं आहे इथे बसायला हे असे धक्का म्हणू शकतो आपण त्याला केलेला आहेत, सुरक्षित भिंत केलेली आहे, पण यावर अजिबात बसू नका. या पद्धतीने तुम्ही खाली बसू शकता, कारण कसं आहे थोडंसं आपला तोल गेला तरी आपण खाली जाऊ शकतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि इथला परिसर निहाळा. लहान मुलांना आणि कसं लहान मुलं जर आणताय ना तर मी सांगेन आधी आणू नका, पण जर चुकून आणलं तर मात्र इतरत्र सोडू नका, त्यांच्यावर पुरेपूर लक्ष द्या. समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या हा आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा म्हणण्यापेक्षा खोल दरीतला परिसर, कारण हा एवढाच भाग समतल आहे, बाकी पूर्णपणे कडा आहे किंवा दरी आहे, अतिशय खोल दरी आहे. तर हे टिकळेश्वर मंदिर आणि मंदिराच्याच बाजूला एक अशी शेड करण्यात आलेली आहे किंवा छोटीशी खोली आहे. तर कदाचित इथे जेवण वगैरे बनवायची व्यवस्था असावी किंवा राहण्याची झोपण्याची सोय करण्यात आलेली असावी. हर हर टिकळेश्वर. कदाचित मंदिराच्या समोर मार्लेश्वर देवस्थान असावं, नॉट शुअर, पण असावं. संपूर्ण अत्युच्च पर्वत रांगांचं इथून सपशेल दर्शन होत आहे खूप सुंदर पद्धतीने. पुन्हा एकदा हा नजारा, हे क्षेत्र डोळे भरून पहा. आता आपण इथून निघतोय. तर या बाजूला टिकळेश्वर मंदिर आणि मंदिराच्या बाजूनच अशी ही पायवाट जाते. तर आपण हा प्रदक्षिणा मार्ग म्हणू शकतो संपूर्ण मंदिराचा. तर इथून आपण सरळ पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी इथून उंचावरून दिसणारे नजारे बघा, खूप सुंदर. एखादा माणूस नक्कीच मंत्रमुग्ध होऊन इथेच राहील आणि जायचं नाव घेणार नाही, असे हे कोकणातले नजारे आहेत. आणि अत्युच्च पर्वतावरून दिसणारे नजारे खरंच खूप सुंदर असतात, अद्वितीय असतात. त्याचं ज्वलंत आणि उत्तम उदाहरण इथे हे श्री क्षेत्र टिकळेश्वर. तर इथून आपण या बाजूने या पायवाटेने थोडक्यात या मंदिराला आपण प्रदक्षिणा घालणार आहोत. येताना जरा काळजीपूर्वक या, कारण ही जी वाट आहे ती अरुंद आहे. तर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या असं या खालच्या बाजूला हा प्रदक्षिणा मार्ग म्हणू शकतो आपण. येताना जरा सावकाश या, कारण ही जी पायवाट आहे ती खूपच अरुंद आहे. कारण खाली खोलगट दरी आहे, संपूर्ण असा पूर्णपणे उतार आहे, तीव्र उतार, जिथे वाट नाहीये दिसत, डोंगर रांग. अगदी मंदिराच्या खालच्या बाजूला ही छोटीशी गुहा आहे. दगडात कोरलेली छोटीशी गुहा आणि याच्या अगदी बाजूला हे पाण्याचा टाका आहे. हे बघा, पाण्याचं टाकं. आणि हे देखील पाण्याचं टाकं असावं, पण त्याला व्यवस्थित असा दरवाजा वगैरे लावलेला आहे, कारण संपूर्ण ही आतमध्ये कोरलेली गुहा आहे. पाण्याचं टाकं. तर तिथे एक गुहा आणि पाण्याचा टाका आहे आणि ही अशी पायवाट आहे. म्हणजे थोडंसं व्यवस्थित अशी पायवाट आहे, तुम्ही अगदी सांभाळून इथे येऊ शकता. पण कॅमेऱ्यात जो निसर्गातलं हे जे वातावरण कैद होतंय ना, ते अप्रतिम आहे. बट रिअल बघायला अजून मजा येईल. आम्ही आमच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्याने बघतोय ना,
त्याच्या लेन्स तर एकदम भारीच आहेत आणि ते बघायला तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही, एवढं सुंदर. पांडुरंग नारायण म्हात्रे बाबा यांच्या पादुका. तर प्रदक्षिणा मार्गावर म्हणजे आपण इथून आलो असे तर इथे या पादुका आहेत पांडुरंग नारायण म्हात्रे आणि त्याच्याच बाजूला ही शेड आहे. तर या शेडमध्ये देवीची मूर्ती आहे, दुर्गा देवी. तर ही दुर्गा देवीची इथे मूर्ती आहे आणि अगदीच या छोट्या मंदिराच्या बाजूलाच इथे हे आणखीन एक पाण्याचा टाका आहे. त्यात पाणी देखील आहे खूप आणि इथे नंदी देखील विराजमान आहेत. तर अतिशय सुंदर ठिकाण आहे टिकळेश्वर. नुसतं इथे मंदिर नाही तर इथे पाण्याचे टाकं आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दुर्गादेवीचं छोटं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथून एक पायवाट गेले वरती थेट मंदिराकडे जी पायवाट जाते तिला जाऊन मिळते तिथे वरती आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. तर आपण इथून मगाशी वरती आलो होतो आणि असे वर गेलो होतो आणि ही जी तुम्हाला वाट दाखवली तर ती प्रदक्षिणा मार्गाची वाट आहे आणि इथे ही वाट गेले ही मंदिराच्या दिशेने गेले. पुन्हा एकदा सुंदर असं वातावरण बघा. समोरच एकाच ठिकाणी फक्त पर्जन्यवृष्टी होते. काय नजारा दिसतोय, जबरदस्त मस्त वाटतंय. तर आता आपण परतीच्या मार्गावर लागलेलो आहोत. उतरण्याची आता वेळ आलेली आहे म्हणजे अर्थातच आपण जात आहोत खाली आणि आपल्यासोबत घरची मंडळी होती आणि विशेष करून माझा भाऊ रविराज जो दापोलीतून इथे आला होता तर त्याला अगदी जबरदस्तीने मी इथे आणलंय. अरे म्हटलं चल, टिकळेश्वर देवस्थान खरंच खूप सुंदर आहे. तर कसा होता अनुभव तुझा? अनुभव अगदी यांनी गाडी ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला प्रेशरच आला होता की बाबा वरती डोंगर आणि त्यातून यांनी मला ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल ते डोंगर तिथून दाखवलं की हे टोक आहे, या टोकात आपल्याला जायचंय. खरोखर पहिल्या पायरीला पाया पडलो, ओम नमः शिवाय केलं, म्हटलं हर हर महादेव, महादेवा तूच नाही जर का तुझी इच्छा असेल तर. पण खरोखर स्पेशली थँक्स माझ्या या भावाला म्हणेन मी, मयूरला, की एवढं सुंदर ठिकाण ना. हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर पाहिला असेल पण खरोखरच एकदा याच मी तर म्हणतोय. आणि खरोखरच जसं त्यांनी सांगितलं आपल्याला की बाबा काही ठिकाणी जपून लहान मुलं वगैरे असतील किंवा वृद्ध माणसं असतील तर त्यांना शक्यतो तुम्ही आणू नका, कारण ते खूप रिस्की आहे. कारण खूप आणि बाकी ओव्हरऑल तुम्हाला सांगतो ना तुम्ही धन्य होऊन जाल एवढंच मी म्हणेन. बट मयूर तुझं व्हिडिओज आणि तुझी माहिती देण्याची जी काही पद्धत आहे ती खरोखरच अप्रतिम आहे. म्हणजे युट्यूबर्स, मी त्याला नेहमी म्हणतो की बाबा युट्यूबर्स व्ह्यूजसाठी किंवा कोणत्या तरी अपेक्षेने व्हिडिओज बनवतात तसं काहीतरी असतं. पण तुझं तसं काही नसतं. तू नेहमी मला सुद्धा मार्गदर्शन करतोस या बाबतीत आणि मला सुद्धा प्रेरित करतोस की तू व्हिडिओज बनव, त्याची प्रॉपर माहिती दे. आणि खरोखर तुझी आजची पद्धत तर पूर्ण पाहिली मी, मला खूप आवडलं. आणि बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी सुद्धा. आणि व्ह्युअर्सना पण सांगेन की जर का मयूरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो पहिला करा. कारण या कोकणाला आपण नटलेलं सौंदर्याने बहरलेलं कोकण हे बघतोच, पण कोकण खऱ्या अर्थाने एक्सप्लोअर करण्याचं काम मयूरसारखी युट्यूबर्स करतायत आणि खरोखरच त्यांना तुम्ही सपोर्ट करा. आणि एवढंच म्हणेन मयूर, ऑल द बेस्ट. आणि असेच व्हिडिओ करत राहा आमच्या कोकणाचे आणि कोकणाचं सौंदर्य अख्ख्या जगभरात तू असाच दाखवत राहा. थँक्यू. तर सुसज्ज अशा पायऱ्या आहेत या आणि साधारण आम्हाला वरती जायला 31 मिनिटं लागली. जर नवतरुण असाल तुम्ही आणि पटापट चालण्याची सवय असेल तर हार्डली तुम्ही 20 ते 25 मिनिटात इथून पोहोचू शकता. आणि येताना काहीच वाटत नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही एवढं मस्त येताय ना की म्हणजे काही वाटतच नाही की आपण एवढ्या वरती चालत किंवा जो दम लागला होता ना मयूर, तो खरोखर मी फुल ऑन रिलॅक्स मध्ये आलोय. आणि आता आम्ही पोहोचत आलोय. तुम्हाला कळत असेल की मी बोलतोय, जाताना तर मी बोललो पण नाही का तर मला दम लागत होता.
बट मस्तच. मस्त, तुम्ही घ्याच अनुभव, मी म्हणतो एकदा येऊन. जबरदस्त, एक अप्रतिम अनुभव घ्या. फक्त ज्या सांगितल्यात मी, म्हणजे अनुभवावरून काही काही गोष्टी तुमच्यासमोर कथन करत असतो की कसं यायचं. फक्त एक गोष्ट सांगतो, जेव्हा आम्ही देवरुख सिटीमध्ये आलो तेव्हा मात्र थोडंसं विचारत आलो. तो मला पूर्ण दाखवता आला नाही जो रोड आहे तो, तर तो मॅपवर टाका किंवा तुम्ही विचारत आलात तरी चालेल, त्याबद्दल क्षमस्व. पण तशी गुगल मॅपची लिंक टिकळेश्वरची मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि सावकाश या, काळजीपूर्वक या, आणि महत्त्वाचं आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या. चला. श्री क्षेत्र टिकळेश्वर हे देवरुखात वसलेलं आहे. हरपुडे, तळवडे आणि बेलारी या तिन्ही गावाच्या सीमेवर हे देवस्थान आहे. त्यामुळे या देवस्थानाला टिकळेश्वर असं नाव देण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. देवरुख मुख्य शहरापासून साधारण तळवडे गावापर्यंत जो हा रस्ता आहे तर तो एक 5 ते 6 किलोमीटर असावा, आणि आपल्या मालगुणपासून साधारण 65 ते 70 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. जसजसं मी इथे येत गेलो तर तसतसं तुम्हाला मी हा मार्ग दाखवत गेलो. किती अरुंद आहे, किती प्रशस्त आहे ते. देवरुखपर्यंत ठीक आहे, पण देवरुख नंतर जसे तुम्ही तळवडेच्या पुढे आलात तर तळवडे हे गाव टिकळेश्वर जे देवस्थान त्याच्या पायथ्याशी आहे, तर तिथून कसं पुढे आलात तर ऑफ रोडिंग आहे, अरुंद रस्ता आहे. फक्त एकच 4 व्हीलर वाहन येऊ शकतं, एवढंच आहे. सावकाश या, कारण जसजसे बाईकवाले, 2 व्हीलरवाले आपल्या समोर आले तसं चित्रीकरण केलेलं आहे की कशी अडचण होऊ शकते. म्हणून एक येताना जरा काळजी घेऊन या. आणि सांगायचं झालं तर वयस्कर माणसांना शक्यतो आणू नका, कारण थोडासा चढावाचा हा भाग आहे, दमछाक होऊ शकते. आणि जर आणखीन तुम्ही इथे येत असाल तर अतिशय काळजीपूर्वक या, कारण कसं आहे इथे खायला काही दुकानं वगैरे नाही आहेत. तुम्ही खाद्यपदार्थ तुमच्यासोबत आणू शकता, इथे खाऊ शकता, पण कोणताही कचरा आपल्याकडून होणार नाही याची मात्र प्रकर्षाने काळजी घ्या. कारण आपला हा निसर्ग एवढा सुंदर आहे की इथे तुम्ही याल ना तर तुम्ही ती मंत्रमुग्धच व्हाल की काय आहे, काय हा निसर्ग आहे, काय ह्या कोकणातला हा असा एक विभाग आहे की जिथे येऊन खरंच एक वेगळे, जर तुम्हाला दुःख असतील, टेन्शन्स असतील तर नक्कीच हे दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही एक वेगळ्या जगतात जाऊन पोहोचता. कारण इथली शांतता, इथला आजूबाजूचा परिसर, इथलं हे उंच ठिकाण तुम्हाला खरंच म्हणजे असं एक वेगळ्या जगतात घेऊन जाईल. जर तुम्ही टेन्शन्समध्ये असाल किंवा कोणता विचार घेऊन येत असाल तर तो विचार लगेच पलायन करेल, एवढे सुंदर ठिकाण आहे. कारण आजूबाजूच्या अत्युच्च सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपलं लक्ष वेधून घेतात आणि ही हिरवगार जंगल हे खरंच सगळं हे अवर्णनीय आहे, अविश्वसनीय आहे. कोकणात ह्या अशा जागा आहेत की जिथे खरंच आपण तल्लीन होतो. तसंच हे टिकळेश्वर जे देवरुखमध्ये वसलेलं आहे. येण्याचा रोड मी दाखवला आहे, थोडासा अरुंद आहे, सावकाश या, आणि कोणताही कचरा आपल्याकडून होणार नाही याची मात्र प्रकर्षाने काळजी घ्या. कारण कसं आहे आपला परिसर आहे, आपला कोकणातला परिसर आहे, तो स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे येताना काळजीपूर्वक या आणि काळजीपूर्वक जा. कारण आता मी जिथे बसलोय तिथे पूर्ण दरी आहे. जर तुम्हाला मोह आवरला नाही तर तिथे फोटोच्या नादात काय एक अघटित प्रकार घडू शकतो, तो घडू नये याची तुम्ही काळजी घ्या आणि काळजीपूर्वक या आणि काळजीपूर्वक जा. सुंदर असा परिसर आहे टिकळेश्वर, आणि ह्या टिकळेश्वरला येऊन खरंच असं वेगळं फिलिंग येतं. कारण माझी ही दुसरी वेळ आहे आणि माझ्यासोबत जे परिवारातले सगळे मंडळ आहेत त्यांची मात्र ही पहिलीच वेळ आहे. बरेच दिवसांपासून ठरत होतं की जायचं आणि आज तो योग आला आणि खरंच त्यांना देखील भारी वाटलं. आणि हा सुंदर परिसर निहाळताना खरंच एक वेगळं वाटतं. तर नक्की या इथे आणि नक्की तुम्ही या टिकळेश्वर देवस्थानाला भेट द्या. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झाली. भेटूया एका नवीन व्हिडिओ, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि हर हर टिकळेश्वर, हर हर महादेव. तर टिकळेश्वराची कृपा म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, पण आम्ही जोपर्यंत वर होतो किंवा परतीच्या मार्गावर होतो अजिबात पाऊस आला नाही. आता मात्र धुवाधार पावसाने जबरदस्त हजेरी लावलेली आहे. गावठी नाही, आपलं ते तेवढंच हे आहे.